अटी राहणार, पण त्या अटींच्या आधारेच देणार आहे ते. कसं देणार आहे ताईंनो? समजा आता एखाद्या ताईचं पोषण ट्रॅकरची प्रॉब्लेम आला, ठीक आहे? म्हणजे एखाद्या ताईचं पोषण ट्रॅकर बंद असलं किंवा एखाद्याचं रेंज नसली किंवा एखाद्याचा मोबाईल खराब असेल किंवा एखाद्या ताईचं एखाद्या महिनाभर ऑनलाईन काम नाही झालं, जमा नाही झालं, तर मग त्या ताईला कसा प्रोत्साहन भत्ता भेटेल ना? म्हणजे 100% हा कामावर आधारितच राहील. परंतु फक्त निकषांमध्ये बदल करण्यात येतील, शिथिलता करण्यात येईल. जेणेकरून 100% आपल्या सगळ्या ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळेल. ठीक आहे ताईंनो? तर त्यामुळे प्रोत्साहन भत्त्याविषयी ही अपडेट आहे. अजून निकषात काय बदल होतील ते नक्की त्याचा व्हिडिओ पुढे-पुढे येतच राहील तुम्हाला. ठीक आहे. अजून सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा केंद्राचं मानधन. मोस्ट अवेटेड सगळ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं केंद्राचं मानधन. ठीक आहे. बऱ्याच ताईंचा प्रश्न आहे, की ताई केंद्राचं मानधन वाढून येईल का? मी तर म्हणेल, की 90% केंद्राचं मानधन वाढून येतंय बघा. वाढून येतंय बघा. कारण कसं, की वेतन प्रणालीमध्ये त्यांनी म्हणजे आतापर्यंत जी एन-एफ-टी प्रणाली होती, आतापर्यंत ज्या पी-एफ-एम-एस प्रणाली होती, त्या पद्धतीने मानधन येत होतं. आणि आता ही जी एस-एन-ए स्पर्श प्रणाली आहे, ती सगळ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना, आपले राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत, ते सगळ्यांच्या वेतनामध्ये ज्या प्रकारे वेतन अदा केलं जातं, ज्या सिस्टमने, त्या सिस्टममध्ये आता आपण जातोय. म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे फ्युचर प्लॅन आपल्यासाठी आहे आणि 100% कायमस्वरूपी जरी नाही घेतलं, चतुर्थ श्रेणी देश जरी नाही घेतलं, तर आपल्याला जगता येईल एवढं गुजरात राज्य सरकारप्रमाणे आपल्याला मानधनात वाढ होईल 100%. अशी आपण अपेक्षा नाही. आपण याच्यासाठी प्रयत्न करणं, घरात बसून अपेक्षा करणं खूप सोपं आहे ताई. पण पहिला पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या दिल्लीच्या जो काही आंदोलन होतंय, त्या दिल्लीच्या आंदोलनाचा अपडेटेड व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. त्यानुसार जेवढ्या पण ताई तयार आहेत दिल्लीच्या मानधनासाठी वाढवून येण्यासाठी, केंद्राचं मानधन वाढवून येण्यासाठी आपण सगळेजणी ताई दिल्लीला जातोय. ठीक आहे. घरात बसून कमेंट किंवा घरात बसून व्हिडिओ बनवणार नाही. आपण प्रत्यक्षात तिथपर्यंत जाणार आहे बघा ताईंनो. आणि वेळेवर तुम्हाला कळवलं जाईल. ज्या ताई युनियनला आहेत त्या बऱ्याच ताई दिल्ली दौऱ्यासाठी येण्याला तयार आहेत. आज ज्या नवीन ताई असतील त्यांना देखील या व्हिडिओच्या खाली मी लगेच लिंक टाकून देते. तुम्ही युनियनला जॉइन व्हा आणि ज्या ताईंना इच्छा आहे दिल्लीला येण्याची त्यांनी दिल्लीला यावं. ठीक आहे. तर लाडक्या बहिणीचे पैसे तर बऱ्यापैकी सगळ्या ताईंचे ऑलमोस्ट